मला तुमचा बाप कळाला का रे? नाही कळाला. बघ इकडे बघ, आज गावाच्या चौकात हातात मोबाईल घेऊन आणि नको त्या गप्पा मारण्यासाठी 4-4 तास दिलात. फक्त घड्याळची 20 मिनिटं जास्त वेळ मी तुझा घेत नाही. बघ एक काम करायचं माझ्या लेकरा. आईला पहिला प्रश्न विचारला ना रे, आईला पहिला प्रश्न विचारला, आता त्याच माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा. आईला पहिला प्रश्न विचारला, आता त्याच माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा. कारण या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप, या प्रश्नाच्या तळाला लपलेला या राष्ट्राचा अध्यात्म, माझी सगळी संत परंपरा प्रश्नाच्या तळाला लपलेल्या आहे. माझ्या तुकोबारायांच्या गाथेचा सार, माझ्या ज्ञानेश्वर माऊलींची आज हे बघ, पळत पळत घरी जायचं आणि त्या आईच्या नजरेत नजर घालत त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या. बघ पोरांनो, नीट ऐका रे. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, 4-4 गाड्या हातामध्ये, फक्त ऐकून आमच्याकडे 2-2, 2.5 लाखाचा आहे. पण आईची वेदना रे आम्हाला कळलेली नाही. कारण आईची वेदना खूप कवडी मोलाची ठरली आमच्या पुढं. लक्षात घे. पळत पळत आज घरी जाऊन त्या माऊलीला दुसरा प्रश्न विचारायचा. कारण 25 वर्षापूर्वी तिच्या मस्तकी अक्षता पडल्या. बघ तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं. बघ आणि ज्या क्षणाला आईच्या मस्तकी अक्षता पडल्या त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिच्या आईला सोडून दिलं, एका क्षणात तिच्या बापाला सोडून दिलं, एका क्षणात घरदार सोडून दिलं आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली. आणि लक्षात घ्या पोरीनं, सासरी आल्यानंतर एखादच वर्ष ती माऊली फक्त स्वतःच्या सुखासाठी जगली. आणि ज्या क्षणाला पोरानं तुमचा जन्म झाला त्या माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव सनाई आहे पोरांनो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आई आज पळत पळत जायचं माझ्या लेकरा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई गा 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. माझं वय 1 वर्षाचं होतं. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस ग. का ग आई? का तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का ग बोलवत? हे पोरीनो, एवढा प्रश्न पोरानो तुम्ही तुमच्या आईला विचारा. आज करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. हंबरडा फोडल बघ तुझी माऊली, हंबरडा फोडल तुझी माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडल बघ तुझी माऊली. माऊलीच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या माऊलीच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत, अक्का अक्का करत, अक्का अक्का करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा, पाठ आणि पोटी एक झालेला, फटक्या कपड्यावरचा, पण स्वतःच्या हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर एका नर्तकी सारखा थैथै नाचल बघ. अंगावरती एकच लुगडाय, अंगावरती एकच लुगडाय, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिची आई तुझ्या डोळ्यासमोर दिसल बघ. तुझी आई हंबडा फडल तुझ्या गळ्यामध्ये पडाल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय. हे पोरी खराय 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होते बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी तुझं वय 1 वर्षाचा होता बघ, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होते तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी आता 25 वर्ष उलटून गेली आणि आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षता पडल्या बघ.
तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ आणि सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिले नाही हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो. नको तसं आईला बोलत होते. बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हती. अहो मला लहानपणी माझी आई म्हणायची, अगं माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटात गोळा येतो ग. मी आईला हसायची, आया तुझ्या पोटात गोळा कसा काय येतो? कळालं हो मला, आता कळालं. डोळ्यासमोर माझा आई बाप मला दिसत नाही, माझ्या पोटामध्ये खरंच गोळा येतो. जाऊ का हो? जाऊ का? हो मला आता सगळं आयुष्य तुमच्या सोबतच काढायचं आहे. पण जाऊ का? एकदा आईला भेटून येऊ का? एकदा बापाच्या गळ्यामध्ये पडून येऊ का? एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का? सांगा ना हो, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकणार. ए पोरी, माझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. ए पोरी, एसटी पुरतच ग. ए बाग, तुझ्या बापाचा आताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नको. त्यावेळेला एका जुन्या पडक्या घरामध्ये आम्ही पत्र्याच्या राहत होतो बाग. हे तुझा बाप एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा 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 जा. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बाग. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बाग. आणि जर सारखं सारखं जायचं असाल तर कायमच तिकडं निघून जायचं, परत इकडे यायचं नाही. हे पोरी, एकीकडे माझा आईबाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काय करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून कधी एकदाची मी माझ्या बापाच्या गळ्यामध्ये पडते. हे पोरी, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बाग, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं बोरे, घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पुरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचा. आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बाग. तिने सांजाला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा आबा आबा, उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा. आबा आबा, उद्या मला हे पाहिजे आबा. आबा उद्या मला ते पाहिजे आबा. माझ्या सदीचा पैसा भरायला या की आबा. माझ्या मैत्रिणी चालल्यात आबा, मला पण जायचं आहे आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा कार्टे का काय घेणे असून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलेस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातेस. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे माझ्या लेकरा. माझा उपाशी बाप, माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून कामावरून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरी जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. सगळं जग आपल्याला परक आणि पोरक असतं बघ पोरी. कोणी कोणाचं नसतं बघ, कोणी कोणाचं नसतं बघ.
या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात, पण हक्काचा तो खांदा निघून जातो ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना त्या बापाला सांगाव्या. तो बापाचा खांदा कायचा निघून जातो बघ पोरी. तो हक्काचा पदार, तो हक्काचा पदर निघून जातो पोरी. तो हक्काचा पदर निघून जातो. ज्या पदराच्या आड लपावं, त्या पदराच्या आड लपावं आणि हंबरडा फोडून पुन्हा एकदा लहान लेकरासारखं त्या आईला मिठी मारावी. तो आईचा पदर निघून जातो बघ पोरी. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. हे माझ्या बापानं मला शिकवलं बघ. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं बोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा. आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडताच जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? मी तुला चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरे? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत, आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायची, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. डोळ्यासमोर रोज दिसत होता आबा, तुमची किंमत मला नाही कळाली आबा. डोळ्यासमोर रोज दिसत होता मला आबा, तुमची किंमत मला नाही कळाली आबा. आता आबा रोज तुमची आठवण येते. तुमच्या या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला पदरात घ्या आबा. माझा बाप मला जवळ घ्यायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे की काय ग अजून, चल घरात, चल चल घरात. आणि माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की गापली, पोर आले की आपली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. हे आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओळायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायचे, थोडी थोडं गाल पुढं कर की का हे. आणि गाल पुढं केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपली आटी बोटा माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मोडत माझी आई मला म्हणायची, बोरे चल की का घरात. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पुरी, चल घरात. आणि तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भराव पोरे, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली मग पुरी. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पुरी. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे. 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. ए कोण आहे रे पाठीमागा हरामखोर, कोण आहे रे नालायक? आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा,
जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशी आहेस पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची ती माई माऊली आता उठून पळत बाहेर येत नाही. माझ्या आईच्या हातामधला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माई माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी. 2 पावलं उचलत जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझं काळीच माझं करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. कोण आहे रे? मागे जा. कोण आहे बघतो? नाही कोण आहे बघतो? त्याला आणि त्या समोर आण. नाही समोर आण त्या हरामखोराला. कोणाची भेडभाट ठेवत नाही मी. कोण माझ्या उपकार करत नाही. घर गाठायचा गंमत वाटत असेल तुला. कोण पण असू दे. नालायकानं 4-4 वर्षाच्या पोरींना तोडून टाकायला लागली रस्त्यावरती तरी हरामखोराला. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी. एक घास चिवचा, एक घास काऊचा. एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. किती बरं झालं असतं. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता. लाखो रुपये. लाखो रुपये आहेत बघ पोरी तुझ्या बापाकडे आता. एका गावाला काय गा पंचकोशीला पंचपक्वानाचं जेवण मी या क्षणाला घालू शकते पुरी. पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचा मुख नाही घेणार पोरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाचं अंतर. माझ्या राजाचा आदेश आहे. माझ्या राजा समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजावरती पेरतो आणि मी इथं थांबतो पोरा. मी इथं थांबतो जोपर्यंत आई बापाचा श्वास सुराय नालायक.
जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा केलेला पाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतो, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पुरी. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. हे भुके पोटी नाही आणलं आणि मेल्यावरी पिंडदान. हे माय बाप केवळ काशे, त्याने न जावे तीर्थाशी. पण जगातलं सगळं देव आम्ही केलं, बाप मात्र आम्हाला कळाला नाही. पोरी, आईची शपथ घेऊन सांग, इथं बसलेल्या पोरा सांग रा, आज पप्पा मला रविवारी सुट्टी आहे. ओ पप्पा, पप्पा ओ मला आज सुट्टी आहे पप्पा, आज मला सुट्टी आहे शाळेला पप्पा. पप्पा आज दिवसभर तुम्ही शेतात काम करता, तुमच्या डोक्यावर मी दिवसभर छत्री धरणार आहे पप्पा. किती तापता तुम्ही आमच्यासाठी उन्हात पप्पा, पण आज ना पप्पा मी तुमच्या डोक्यावरती छत्री धरणार आहे. कुठला माईचा लाल बापाच्या पाठीमागे साला छत्री घेऊन फिरला नाही हे, आणि फिरला असेल तर साला या इथं हा वसंत हंकारी त्याच्या चरणावर माझं डोकं टेकवतो. हे बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का गा? 100 भेगा पडल्यात तुझ्या बापाच्या टाचला पुरी, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघानं येऊ दिली नाही बघ. पहाटेच्या थंडीमध्ये जेव्हा तुम्ही झोपलेला असताना अंगावर चादरी घेऊन, तेव्हा त्याच थंडीत तुझा बाप गे फिरत असत बघे. रात्रीच्या 12 वाजता चिखल तुडवत त्या शेतात फिरत असत, पाणी पाजत कुठल्या तर पिकाला, आणि एकटंच स्वतःशी बडबडत, दीदी आता 10वीला आहे, आता 11वीला जाईल, थोडं पैसे गाठीशी ठेवलं पाहिजे. पोरग माझं पोलीस भरतीला उतरलंय, माझ्या लेकराच्या पायात बूट नव्हता, बिना बुटाचं पोरग फाटका बूट घेऊन धावतंय, माझ्या पोराला एक ब्रँडेड 4000चा बूट घेऊन द्यायचा आहे. हे तुमचा बाप हे एकटा येड्यासारखा त्या अंधारात बोलत असतो. तुम्ही आई बापाच्या तोंडावर थुंकायला हरामखोरानं हे तयार झाला. हे आईला धमकी देतीस का? हे काय आईला धमकी देतीस, मला मोबाईल दे बघ, नाहीतर मी काहीतरी करून घेते बघ, मी आत्महत्या करते बघ, मी मरती बघ. हे घरात जाता, आतून कडी लावता, 2-2 तास आत बसता, बाहेरून आई अगं दरवाजा उघड, आल्या बाप, हे आल्या बाप. एक घास त्या बापानं फक्त मुखात घातलेला असतो रे हरामखोरानो, एक घास हातात असतो. आणि तुझी आई म्हणते, अहो पोरगी काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेतो म्हणती, मोबाईल देता येईल का हो तिला? अगं पोरी, आईची शपथ घेऊन सांगतो, तुकोबा रायांची माऊलींची शपथ घेऊन सांगतो, तोंडातला घास साला काढता येत नाही, कसा तरी गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो बघ पुरी. आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप कुठल्या तर मित्राकडे जातो, हे बाबा माझ्याकडे एक 15,000 रुपये आहेत रे माझ्या लेकरा, माझ्याकडे एक 15,000 रुपये आहेत माझ्या लेकरा, माझ्याकडे एक 15,000 रुपये आहेत. एक 10,000 रुपयांची गरज होती, पुढच्या महिन्यात लगेच देतो. सोसायटीचं कर्ज मंजूर झालंय, हे एक प्रकरण मंजूर झालंय, पिकाचं येणार आहे, देतो म्हणल्यावर देतो. पोरगीला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, नाहीतर काहीतरी करून घेतो म्हणून धमकी देत होती. हे पोरीनं तुमच्या हातामध्ये मोबाईल येऊन पडतो, आणि हरामखोरानं त्याच मोबाईलवरून रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत नालायकानो कोणाला तर मेसेज पाठवत बसता. एवढं स्पष्ट तुम्हाला कोणी सांगणार नाही बघ पोरी, पण आय वॉन्ट टू टेल यू, लिसन टू मी, दिस इज नॉट अ लेक्चर, दिस इज आय एम टॉकिंग विथ युअर हार्ट माय डिअर. ऐका, कुठला
तर हरामखोर त्याला मेसेज पाठवत बसता. हा, तो लांडगा टपूनच बसलाय त्या इन्स्टावरती, तो लांडगा टपूनच बसलाय शाळा कॉलेजच्या गेटवरती. कधी एकदाची तू फसतीस त्याच्या जाळ्यात, तो कधी तुझा उपभोग घेतो. आई म्हणते पोरी 12 वाजले झोप की. तर आईलाच धमकी देता, तुला काय कळतं, माझा अभ्यास सुरू आहे, माझं हे सुरू आहे, माझं ते सुरू आहे. का ग पोरी, कशासाठी ग? हे नालायकानं पोरांनो, ऐक रा माझ्या लेकरा. IPLच्या रना मोजत बसतो बघा आम्ही. यानं एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. कुठल्या खेळाच्या विरोधात मी बोलत नाही बघ, पण जो खेळ आमचा जीव घेणी ठरू शकतो, ऐक, कोणत्याही आनंदाच्या विरोधात मी नाही बघ, पण जो आनंदच आमचा आयुष्य उद्ध्वस्त करू लागला, तो आनंद कसला? IPLच्या रना मोजत बसला, 2020च्या रना मोजत बसला. त्याने एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. मॅच संपल्यानंतर लगेच मोबाईल हातात घ्यायचा, 12-12 वाजेपर्यंत मित्रांच्या वर चर्चा. अरे हे ना असं खेळला, त्यानं तसं खेळला, याने एवढ्या रना काढल्या, त्यानं तेवढ्या रना काढल्या. आणि नालायका, आयुष्यातले 4-4 तास अशी उद्ध्वस्त घालवलीस रे. हे पण तुला जन्माला घातल्यापासून तुला मोठं करेपर्यंत या गावच्या रस्त्यावर तुझ्या बापानं तुझ्यासाठी किती रना काढल्या आणि तुझ्या बापानं किती टाचा झिजवल्या. नालायकानो, त्याचा हिसाब कधी ठेवला? कुठला तरी येतो, विमल खाव का खाव, 3 पत्ती रमी खेळलो, ते तुमचे आदर्श झाले. आणि घरातला बाप मात्र तुम्हाला कळना. हात जोडून सांगतो पोरा, हे आज नाही तर परत कधीच नाही बघ. हे बघ, विमल गुटखा खा म्हणून सांगणारे आहेत ना, त्यांच्या कुत्र्याजवळ चपलाजवळ तुला किंमत नाही बघ पोरा. इकडे बघ, गाल आता तुझा काढायचा आहे, तुझी दाढ आता दुखते, तू डॉक्टरकडे जात नाहीस कारण तुला भीती वाटते. तुझं तोंड आता उघडत नाही बघ, तुझं तोंड आता उघडत नाही बघ. का? कारण तो बाबा आणि गुटखा खाऊन. नालायकानो, माझ्या राजाचं बलिदान विसरला का रे? यासाठी माझ्या राजानं बलिदान केलं. माते, एक खेळा पायात घुसला ना ग तुझ्या पोराच्या, एक खेळा. रात्रभर झोपत नाही बघ तुझा लेकरू, आणि तू सुद्धा झोपत नाहीस बघ, हंबरडा फोडतं. पण तापलेल्या सळ्या माझ्या राजाच्या डोळ्यासमोर आल्या. संभा अब तो झुक जा ना, मैं तेरी आंखें निकालूंगा. राजा झुकला नाही, आणि तापलेल्या दोन्ही सळ्या सर्र राजाच्या डोळ्याच्या आरपार निघून गेल्या. जिवंत डोळे काढले, साला रक्त टपटप गळलं. संभा कैसा है तू, अब तो झुक जा. जिवंत कातडी काढली, नख काढली, जीभ हसडून माझ्या राजाची काढली. पण माझ्या राजाने या सगळ्या वेदना सहन केल्या, कारण मृत्यूच्या दारात त्यांच्या समोर उभा होता त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा. पोरा, ही शिवजयंती आज तुला साजरी करायची आहे ना, तर खिशातला गुटखा पहिला टाकून दे, तोंडातला मावा टाकून दे. दे पोरा दे, दारूचा ग्लास फेकून दे. नशा करायची, पण 2 तासानं उतरणारी नशा शंड आणि नामर्द करतात. नशा करायची तर आई बापाची मान अभिमानानं उंच झाली पाहिजे, अशी कर्तृत्वाची नशा करायची. पोरा, नशा करायची तर माझ्या संभाजी राजाच्या बलिदानासारखी नशा करायची. साला 400 वर्ष होत आली, नशा नाही उतरत, नशा नाही उतरत. थांबतोय इथं पोरा, थांबतोय इथं, पण घड्याळाची फक्त 10 मिनिटं पाहिजेत बघ मला. 10 कळतंय मला, उशीर झालाय. 2 तास येऊन बसलात, पण आज घरी जाताना आई बाप घेऊनच जायचं. लेकरा, आता आईला कुठला प्रश्न विचारायचा नाही. आईची शपथ घेऊन सांगतो, आता कुठला आईला प्रश्न विचारायचा नाही. पळत पळत आज घरी जायचा, आणि बाप कुठे बघायचं, बापाला शोधायचं. रोज काही घेणं देणं नसतं. बाप आला काय, जेवला काय, पैसा लागला, बाप दिसतो. अडचणी आल्या, बाप दिसतो. आज एक काम करायचं, आज बापाची वाट घरामध्ये बघायची. 11 वाजलेत रात्रीच्या, आला बाप.
एकच काम करायचं, सगळी जळमट तोडून टाकायची पोरी, सगळी बंधनं तोडून टाकायचे, पळत पळत जायचा आणि समोर उभे असलेल्या आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे आणि ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा त्यावेळेला तुझ्या बापाने तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं, हे माझ्या लेकरा, असा हंबरडा तू कधीच फोडला नव्हतास, काय झालं, शाळेमध्ये तुला कोण काही बोललं का, बाई काय बोलल्या का, तुझी आई तुला काय बोलली का, तुझा भाऊ तुला काय बोलला का, तुझा भाऊ तुला काय बोलला का, त्याची चमडीच लोळवतो सांग मला. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, बाप्पा मला कोणी काही नाही बोललं, पप्पा मला आई काय नाही बोलली, मला बाई काय नाही बोलल्या, मला कोणी काही नाही बोललं, पप्पा हो जेव्हा मी 1 वर्षाची होते ना पप्पा, तेव्हा रोज तो मला मिठी मारत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा हो तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. आई मला रागवली तर मी अंगणामध्ये उभी राहायची पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहायची आणि जसं तुम्ही यायचा ना पळत येऊन तुम्हाला कडकडून मिठी मारायची आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करायची, पप्पा आईने मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता, माझ्या बापाचे दोन्ही हात मला खाली समर्थपणे झेलण्यासाठी तयार आहेत, अगदी हसत मी तुमच्या हातामध्ये यायची पप्पा आणि आईची तक्रार मी तुमच्याकडे करायची, तुम्ही मला म्हणायचं चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया, पप्पा माझी समजूत काढण्यासाठी अंगणामध्ये तुम्ही माझ्यासाठी घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा ओ पप्पा तुमच्या खांद्यावरून मी फिरत होती, पोत म्हणून मी तुमच्या पाठीवरून फिरत होती, पप्पा मला रात्रीची भीती वाटते हो, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन मी तुमच्या छातीवर रात्रभर झोपत होती पप्पा, पण आता पप्पा मी मोठी झाली पप्पा तुम्ही आता मला बंधनामध्ये ठेवता, इकडे का गेलीस तिकडे का गेलीस, हे का केलंस ते का केलंस, पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा, आय हेट यू पप्पा, मी तुमचा तिरस्कार करते पप्पा, मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पप्पा, पण तुमच्या समोर येत नाही, पण पप्पा आज गेले होते आमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये, आज आपल्या राजाची जयंती साजरी झाली पप्पा, तिथे एक बाप नावाचं वादळ मी ऐकून आली पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा, माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. पोरांनो अगदी जबाबदारीनं सांगतोय बघ, पळत घरी जायचा, बापाला अगोदर कडकडून मिठी मारायची पोरांनो, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. कधीतरी एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं पोरांनो, 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं, 6-7 वर्षाचं पोरग हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेलं असतं, त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे, हातातली थाळी फेकून देत, तोंडातला भात काढून टाकत, ते पोरग म्हणत मला आई पण नाही आणि मला बाप, माझ्या आईनं कधी मला अंग खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापाने कधी मला एखादा घास भरवला नाही, 2 दिवसाचा होतो यांना सापडलं, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवत एखादा घास मला भरवत कोणीतरी म्हणेल का, मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. माझ्या वयाची पोरं जेव्हा आपल्या आई बापाचा हात धरून रस्त्याने जातात तेव्हा काळीज माझं चर्र करतं, मी त्या पांडुरंगाला म्हणतो, देवा मला का आई बाप नाही दिलास, देवानं पण मला दर्शन दिलं नाही आणि आई बाप पण मला घ्यायला येत नाही. बापाची किंमत त्या पोराला विचारा, त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय. ज्या वेळेला तुमचा बाप सणासुदीला तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना रे पोरानं, ज्या वेळेला तुमचा बाप एखाद्या सणासुदीला तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला त्या गावातलं 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप
बाप उभा आहे, बाप. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला, बाप लांबून म्हणतो, दाद्या आवडलाय काय रे शर्ट, चल उचल, पैशाचं मी बघतो, पैशाचं मी बघतो. तुझ्या आईनं घर सोडतानाच मला सांगितलंय, तुझ्या आईनं घर सोडतानाच मला सांगितलंय, अहो माझ्या अंगावरचे दागिने काय कामाचे हो, आपली पोरच आपला दागिना शिकवा त्यांना, हे मोडा घाण ठेवा. बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ. ती सगळी कपडे तुम्हाला तुमचा बाप घेऊन देतो. सणासुदीला ते कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापानं शर्ट घेतलं, माझ्या बापानं पॅन्ट घेतली, माझ्या बापानं हे घेतलं, माझ्या बापानं ते घेतलं. आणि बिना बापाचं पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं, तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत असतं, आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतं, चला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असते. ते पोरग पळत 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 घरी जाता, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडता आणि हंबरडा पडत आपल्या आईला म्हणता, या आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग आहे, मला ग. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसानं येणार आहेत, माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट. गप रडू नको, गप. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाहीत, आणि आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आठवणीत रडत असतात, आणि ती माऊली आपल्या कुंकुवाच्या आठवणीत रडत असते, आणि ती आई आपल्या लेकराला म्हणते, गाप केरा गाप, बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं, गाप गाप. अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा लिहिला नाही की, तुझ्यासाठी दुसऱ्याचा संसार सुद्धा मांडला नाही की. अरे नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की रे पोरा, प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत, मी तुला मोठं करते की नाही सांग बरं. गाव 2 दिवसाने येतात माझं पैसे. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातलं अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत, आय नको मला शर्ट, आय या नको मला शर्ट, आय तू रडू नको आय, तू रडू नको, कारण तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आय, मी जायचं कुठं आय. आय मी शिकणार आय, आय मी शिकणार आय, आय मी मोठा होणार आय, मी एवढा शिकणार, एवढा शिकणार, एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही आय, प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार आहे, एवढा शिकणार मी आय, एवढा शिकणार मी आय. हे पोरानं, माझ्या राजाला स्मरण, जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, संत परंपरेच्या या तळाला लपलेलं खरं अध्यात्म नालाय का, साध्या सोप्या सरळ भाषेत माझ्या माऊलीची ज्ञानेश्वरी आणि माझ्या तुकोबारायांची गाथा, ज्या लेकराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला, ते लेकरू माणूस म्हणून घडला, आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं. माझ्या पोरानो, तुम्हाला तुमच्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला का माझ्या लेकरा? नाही कळाला. याच बापानं मोबाईल नाही दिला म्हणून तुम्ही आत्महत्या करू लागला. पुण्यासारख्या शहरामध्ये उच्च शिक्षणासाठी जाता आणि दारू पिऊन रस्त्यानं लोळता हरामखोरानं. माझ्या लेकीनो, तुमच्या हातामध्ये सिगारेट, तुमच्या हातामध्ये दारू, आणि म्हणा आम्हाला स्वातंत्र्य आहे. अगं, जे आयुष्य नासवतं उद्ध्वस्त करतं ते स्वातंत्र्य नसतं, तो स्वैराज्य आहे. पुरी स्वातंत्र्य नाही. बापाला कधी बघायचा, नीट ऐकायचं. कुठल्या पुस्तकातलं वाचून फक्त तुझ्या समोर बरगडत नाही बघ मी. अनुभव घेतलाय. हजारो बाप बघितले त्या नजरेनं.
करोडो लेकरांच्या नजरेत नजर घातले तेव्हा हा वसंत हंकारे विचार मंच सोडून खुर्चीवर उभा राहतो. ऐक बापाला शाळेची फी भरायला येतो तेव्हा बापाला बघायचं नाही, शेवटची 5 मिनिटं थांबायचं इथं. शाळेची फी भरायला आणि सणासुदीला कपडे घेऊन येतो तेव्हा बापाला बघायचं नाही. बापाला जर बघायचं असाल तर रात्रीच्या 2 वाजता कधी तर उठायचं, जिथं आपला बाप झोपलाय तिथं जायचं आणि झोपलेल्या बापाला रात्रीच्या अंधारामध्ये बघायचं. पोरीनो, त्याच्या अंगावरचं बनियन आणि अंडरवेअर 4 ठिकाणी फाटलेले असते, पण साला तुझ्या अंगावर नवीन आणि ब्रँडेड कपडा चढवतो त्या देव माणसाचं नाव साला. तुझी आई म्हणते अहो घ्या की होतो कपडे स्वतःला, घ्या की हो. आईलाच वरडते गप ग, तुला लाज वाटत असेल तर माझे कपडे आत वाळत टाकायचं. तुला लाज वाटते का? पोरग 10वीला आहे, पोरगी आता 12वीलाच आहे, माझे कपडे कोण बघते? दीदीच्या अंगावर चांगले कपडे पाहिजेत, कॉलेजला जाते लेकरू. शेवटी तुझी आई बघ जाती बाजारातून तुझ्या बापाला 4 कपडे घेऊन येते तेव्हा ते बिचारा घालतात आलाय का ना. हा बाप नाही कळाला. पडद्यावरचे वेगळी नायक आम्हाला कळाले, ज्यांचं काही घेणं देणं नाही, ज्याच्या चपलाजवळ कुत्र्याजवळ किंमत नाही, त्यांना आम्ही मोठं केलं. जो आई बाप आमच्यासाठी झिजला, आई बापाच्या तोंडावर थुंकू लागला हरामखोरानं. खूप लांबचा प्रवास करून रात्रंदिवस फक्त गाडीत असतो, झोपत नसतो. जी झोप ती गाडीत न उतरलो की सायकल घेऊन 40-40, 50-50 किलोमीटर सायकल, 10-10 किलोमीटर धावणं. पूर्ण शाखा विचारांचाही आणि खाण्याचाही. तुझ्या बापाची खरी कुस्ती कधी सुरू होते पोरा? जेव्हा हत्तीसारखं लेकरू व्यसनाच्या विळख्यात अडकतं तेव्हा बाप आईच्या खांद्यावर डोकं आपटतो. हे काय मी बघतोय ग, काय बघतोय? पोरे, शेवटची फक्त 4 मिनिटं पाहिजेत बघ. तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं बघ. सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला, चांगलं पाहुणं पै मिळालं, चांगलं खानदान मिळालं, पण रात्रीच्या अंधारात तुझा बाप मात्र एकटा हंबरडा फोडून रडत आहे बाग. कारण बापाला कळून चुकता 20 वर्षाचा हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं बाकरं, माझं लेकरं हे भर्र करून ओढून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू आले तर तुझ्या आईला ते लय वरडतंय का रडतेस का? रडायचं नाही बाग. रोज रोज पोरगीचा चेहरा आता आपल्याला बघायला मिळणार नाही बाग. जेवढे दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायचे आणि तिला हसतच पाठवायचे. पप्पा किती हो आमच्यासाठी मेहनत करता, म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही बघ. पप्पा हो आज लवकर घरी या पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे पप्पा. पप्पा मी मसाले राईस बनवलाय पप्पा. मदत करत नव्हता ना पप्पा, पण आता खूप छान बनवलाय पप्पा. या ना पप्पा, मला तुमच्या सोबत जेवायचं आहे, आणि नाही आला तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच ग, मी जर उशिरा आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की ग. पप्पा हो पप्पा, तुमचं डोकं दाबून देऊ का हो पप्पा? पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का? म्हणून माझ्या उशाजवळ बसणार आणि हळूच माझ्या कानात, पप्पा उद्या 100 रुपये देतं का हो पप्पा? मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. आईला सांगू नका पप्पा, आई मला लई ओरडते. बापानं लई तुझा लाड केला, बापाकडून तू लई पैसे घेतेस. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे पप्पा. म्हणून उगाच माझ्या समोरून रुसून फिरणारं माझं लागले करू आता मला या घरात दिसायचं नाही की आता कोणाला म्हणू? ए बाळा, या दोघांच्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का? आणि हे बाग 100 रुपयानं काय होतंय? हे 100 रुपयानं काय होतंय? 500ची नोट घे, वरच्या खिशात ठेवले वर, आणि उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव. देऊ नको कोणाला. त्या तुझ्या भावाला तर अजिबात देऊ नको कार्ट्याला. तुझी माझी भेट होते न होते हे पुढे. तुझ्या आईला तुझा बाप ओरडत असतो बाग, पण जर तुझ्या बापाला रडायला आलं पोरी
तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो पोरी, हंबरडा फोडून रडतो. तुझी आई म्हणते आहो डोळकावला झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणते अगं साबण गेला ग डोळ्यात, साबण गेला. पोरी साबण नाही गेला, तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला पोरी. 12:30चा तांदूळ आहे बघ. नटन नटन नवऱ्याबरोबर लग्नाच्या बहुल्यावरती तो उभी आहेत, वाजंत्री वाजवत आहेत, मंगलाष्टका संपलेला आहेत, आनंदाला उधाण आलेला आहे, आनंदाला उधाण आलेला आहे. प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला तुला लग्नाच्या बहुल्यावरती येत आहे. तो आशीर्वाद घेत आहेत, भेटवस्तू घेत आहेत, नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेत आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बघ. तिथं मात्र तुझा बाप हसत हसत फिरत आहे, सगळ्यांना जेवू घालत आहे. जेव्हा पोट भरून जेव्हा कोणी उपास जायचं नाही, जेवणवाल्या किती जादा ताटवू देत, प्रत्येक जण जेवण करूनच गेला पाहिजे. तुझा बाप पैशाचा पुडका घेऊनच इथून फिरत असतो बघ. लहान लेकराशी तर ते लई गोड गोड बोलत असताय, हे बाळांनो ताटात काही ठेवायचं नाही, चला 2-2 लाडू 2-2 जिलेबी घरला घेऊन बाळा चला, आपल्या दीदीचं लग्न आहे. हे बरे हे बघता बघता 3 वाजतात बघ. पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात, हे पाहुणे रावळे जिकडे तिकडे निघून जातात. जेवणाच्या पंक्ती सगळ्या संपतात बघ पोरी. आणि नवीन आयुष्याचे नवीन स्वप्न रंगवत नवऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जसे लग्नाच्या भोवल्यावर तू खाली येतेस, तेव्हा त्या लग्न मंडपामध्ये तुझ्यासाठी पहिला हंबरडा पळत पळत येते, तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुला म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या बापानं मी तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही परक्यासारखं इथं उभं राहायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की ग. आज घरी कसं जाऊ पोरी, घरच्या भिंती मला खायला उठतील की ग. मम्मी मम्मी करा तर माझ्या मागं लागणारा माझा लेकरं माझं पाखरं आता मला या घरात दिसायचं नाही की ग. हे पोरी, हे पोरी तुझी आई रडत असते, तुझी मावशी रडत असते, तुझी आजी रडत असते, तुझा भाऊ रडत असतो, तुझ्या मैत्रीण रडत असतात, लग्न मंडपात उरले सुरलेले सगळे रडत असतात. पण त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो, पळत पळत इथे येतो, सगळ्यांना ओरडतो, का रडताय रे, का रडताय, का रडताय, कोणी रडायचं नाही, चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य आहे. बोरी तुझा हात धरतो, तुझ्या नवऱ्याचा हात धरतो, लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते, गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन जातो, गाडीचा दरवाजा उघडतो, तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चल जा, मी तुझ्या पाठीची आहे, चल जा. तुझी गाडी निघून जाते आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे. लहानपणापासून माझ्या बापानं मला बंधनामध्ये ठेवलं आणि आज तर माझ्या बापानं कमालच केली. सगळा मंडप रडला, माझा बाप नाही रडला. पोरी चुक, सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पोरी. फक्त तो तुला दिसला नाही पोरी. कधी रडला तेवढं सांगतो आणि मी तर थांबतो बाग. जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते, त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ. लग्न मंडपाला अगोदर बोलवून घेतो बघ, इकडे यार बाबा तुझं किती पैसा आजच घे, माझ्याकडे असतील नसतील. जेवणवाल्या जेवणला झाक बनावलं तर मोठ्या ताटात लोक गेले, लाडू जिलेबी घेऊन बरं पळत होती, तुझं किती पैसा आजच घे. उद्या माझ्याकडे असतील नसतील, उद्या माझ्याकडे असतील नसतील, उद्या म्हणशील रामराव लेकीच्या लग्नातला जेवणाचा पैसा का बरं दिलं नाही. वाजंत्रीवाल्या बस्तवाल्या तुझे कपडे अंगावर चढून माझं लेकरू काही झाक दिसत होता, दिल्यात तुमचा पैसा आला, तुम्ही सब मंगल आहे, सब आनंद आहे. वाजंत्रीवाले इकडे रे, हे तुझा ठरल्याप्रमाणे पैसा आणि 5000 रुपये तुला जादा देतोय बाबा. लय भारी वाजवत होता माझा लेकरू जाताना. बोरी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो, भिकारी. आणि संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो, घरातला तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो, तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंतरुणाने उशी करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे बाप. तुझी आई म्हणते आहो सावरा के स्वतःला किती रडताय, तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो, तुझ्या जुन्या ओढणीचं मुख घेतो आणि तुझी जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रूंना ओला चिंब करतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप आहे. जो 100 किलोचा पोता या ट्रक मधून उचलतो आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्यासाठी हमाली करतो, त्या हमालाचं नाव साला बाप आहे. या महाराष्ट्राच्या या राष्ट्राच्या ट्रॅक्टर ड्रायव्हर चालवतो आणि ड्रायव्हरचं काम करतो, त्या ड्रायव्हरचं नाव साला बाप आहे.
हे बरे हे हॉटेलच्या बाहेर उभं राहणारे त्या वॉचमनचं नाव साला बाप आहे, दुसऱ्यांची गटारी साफ करतो, संडाचं साफ करतो त्या भंग्याचं नाव साला बाप आहे, जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो, कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरची छत्री लेकरांच्या डोक्यावर जो धरतो, त्या गरीब देव माणसाचं नाव साला बाप. बाप ज्या बापाच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला तो बाप, ज्या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागला. शेवटचा 1 मिनिट राहिला, शेवटचा 1 मिनिट राहिला बाग. पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे, बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे. पोलीस स्टेशनची जमीन सगळी अश्रूने भिजवलेली आहे, आईचा पदर भिजलेला आहे, बापाचा शर्ट भिजलेला आहे आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे, साहेब काय वाटेल ते करा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब, माझ्या पोरगीला शोधून काढा. या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणतर नालायक हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो बघ. या कार्यक्रमामध्ये सुद्धा येऊन काय काय दंग करतात बघ, कारण त्या लांडग्याच्या हातून ना लेकी निघून चालल्या बघ. ऐक ऐक ऐक, असा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो, खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो तुला, एखादा मोबाईल काही घेऊन देतो तुला, गोड गोड काही बोलतो आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळहाताच्या फोडासारखं जपलं. त्या आई बापाच्या तोंडावर थुंकून तुम्ही निघून चालला की ग पुरी. हे पुरी, तुझ्यापेक्षा वयानं 10 वर्षानं मोठा साला मावाडा गांजाडा हरामखोर कुत्रा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही. माऊलींना थोड्या मर्यादा असतात बघ, शिव्या घालू शकत नाही तू. माझ्या माऊलींच्या विचारमंचावरून काही मर्यादा आहेत बघ या माणसाला. मी भीडभाड सगळी तोडली कारण पोरीनो ऐका, अशा हरामखोरासाठी 20 वर्षाच्या आई बापानं तुम्हाला तळ हाताच्या फोडासारखं जपलं. प्रेमाच्या विरोधात नाही बात, प्रेमाच्या विरोधात नाही. शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतोय बघ वाघासारखा, प्रेमाच्या विरोधात नाही. पण जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम तुला मिक्सरमध्ये घालून बारीक करतं ते प्रेम आहे का? जे प्रेम हे माझा तुझ्यावर जीव आहे म्हणून त्यांच्या मित्रांच्या सहित तुझ्यावर अत्याचार करतं ते प्रेम आहे का पुरी? आणि तुला परदेशामध्ये विकतं ते प्रेम आहे का? हे प्रेम नाही पुरी, या लांडग्यांचं जाळ आहे पुरी, जाळ. एक पेन बापाला मागत होतेस, 5 पेन बापाला देत होता. एक चप्पल मागत होतीस, दीदी ब्रँडेडच घ्यायचं म्हणत होता. एका ड्रेससाठी जिल्ह्याच्या ठिकाणी तुला घेऊन जात होता. आणि मग तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करल सांग मला पुरी, सांग मला. तो काळ गेला. हे वय तुझं शिकायचं आहे. या वयामध्ये शिकून तो फक्त स्वतःच्या पायावर उभे राहा. तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. तुझ्यासाठी राजकुमार, राजकुमार. ज्या बापानं रक्त आटवलं, तुला जन्म देताना जेव्हा आईनं रक्त सांडलं, 2 वाक्य नीट लक्षात ठेवायचे हरामखोरानो. ज्या बापानं तुझ्यासाठी रक्त आटवलं, ज्या आईनं तुला जन्म देताना रक्त सांडलं, त्या आई बापाच्या तोंडावर थुंकून हातावर मेहंदी काढून पोलीस स्टेशनला हजर राहता की ग? तिथं आणि बाप येतो. दीदी प्रेमाला विरोध नाही दीदी, पोरग चांगलं असतं तर एका क्षणात हो म्हणाला असतो दीदी, पण पोरग चांगलं नाही, व्यसन करताय दीदी, व्यसन करताय दीदी. सगळी माहिती काढल्यात. चल दीदी चल घरला, चल चांगलं पोरग बघूया चल. तेव्हा पोलिसांना सांगता याला मी ओळखत नाही म्हणून. काय वाटेल माझ्या माऊलींना? ज्या मातीमध्ये पसायदानानं जन्म घेतला, काय वाटेल? बापाला म्हणता याला ओळखत नाही. काय वाटेल माझ्या संभाजीराजांना? आणि काय वाटेल माझ्या छत्रपतींना? नालायकानं बापाला ओळख देत नाही. आणि वर म्हणता यांच्यावर केस दाखल करा, आम्हाला धोका यांच्यापासून. कार्टे 1 वर्षाची होतीस, अंगठा फुटला, खेळताना रक्ताळलेला अंगठा तोंडात घेऊन दवाखान्यापर्यंत पडाला. आणि जोपर्यंत जखमबारी झाली नाही तोपर्यंत तुझ्या आईला रोज ओरडत होता की ग
पोरगीकडे माझ्या लक्ष नाही आज. म्हणूनच काही ट्रोलर लोकांची तळपायाची आग मस्तकाला चालले आणि सरळ सरळ आज मी विचार मंचावर आज हे माझं शेवटचं या शिवजयंतीचं माझ्या राजाचं या वर्षातलं शेवटचं व्याख्यान ऐक माझं पोरी. सरळ सरळ मला ट्रोल करताना मेसेज पाठवत्यात, हरामखोरा तुझ्यामुळं आमच्या हातातल्या पुरी निघून चालल्या, आता आम्ही कोणावर तुटून पडायचं. या शब्दात ते लांडग टपून बसलेलं लांडग आहेत. तुझ्या जर दम असेल ना थांबवून दाखव नालायका, कारण प्रत्येक लेकीच्या मनगटात आता पुन्हा नव्यानं आवची जाऊ भरणार आहे. लक्षात घे, तुझा बाजार येणाऱ्या 1-2 वर्षात उखडून टाकून देतो बा. एक ही पोरगी आपल्या आई बाबाच्या तोंडावर थुंकून निघून जाणार नाही. एक तर काल हरामखोर ट्रोल करताना म्हणतो याची पोरगी पळून गेली पाहिजे आणि खालचा म्हणतो ह्याच्या पोरगीला मी पळवून नेणार. एवढ्या नीच प्रवृत्तीची लोक. सावध राहा. या वसंत अंकारेला जर एवढं ट्रोल करत असतील आणि खालच्या पातळीवर जर बोलत असतील तर माझ्या गरीब लेकींचा किती फायदा घेत असतील विचार करा. आणि माझं आव्हान आहे, रोज रात्रंदिवस महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या मातीत एकटा फिरत असतो गाडीत 2 माझे सारथी घेऊन, आणि असल दम ना हातातला माईक काढून घ्यायचा आणि समोर यायचं माझ्या लेकींच्या समोर. पोरीनो, एक ही पोरगी आज शपथ घ्यायची, एक ही पोरगी खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसणार नाही. एक ही पोरगा कुठलं व्यसन करणार नाही. इकडे बाग अनुभूती देऊन जाणार बघ, साक्षात्कार देऊन जाणार बघ तुकोबारा यांचा. तुला इथं अनुभूती दिल्याशिवाय मी जाणार नाही बाग. इथं काही बाप बसलेले आहेत. आत्ताचा हा क्षण अनुभवण्यासाठी आपल्या लेकरांच्या सोबत काही इथं बाप आलेले असतील तर जरा हात वरती करा, बिंदास हात वरती करा आणि त्या 10-15 बापांनी जरा जागेवर उभं राहा बंधो. आज नाही तर परत कधीच नाही. उभं राहा आज नाही तर परत कधीच नाही. उभं राहा बंधू, आज नाही तर परत. उभं राहा. ज्यांचे लेकरं इथं आलेले आहेत त्या सगळ्या बापांनी उभं राहा, कारण आजचा हा क्षण पुन्हा आयुष्यात येणं नाही. लक्षात घ्या. पोरे, हा तुझा बाप आहे बघ. आता सगळ्यांनी 1 मिनिटासाठी शांत. हा तुझा बाप आहे बघ. ज्या बापाविषयी अखंड राष्ट्रभर मी सांगतोय, हा तुझा बाप आहे बघ. आता या सगळ्या बापांना विनंती करतोय, जरा मी इथं माझ्या समोर यायचं आहे. या लवकर, या पुढे या. आज नाही तर परत कधीच नाही. या लवकर, या लवकर. एक शेवटचा 1 मिनिट राहिलाय, जरा बसा. शेवटचा 1 मिनिट राहिलाय, बसा. कळतंय मला खूप लांबून आलोय, आपण घरी जायचंय. तुमची सोडण्याची मी व्यवस्था करतो. थांबा, मी व्यवस्था करतो जाण्याची. हा तुझा बाप आहे बघ पोरी. चला सगळ्या बापांना इथं विनंती करतोय, इथं